हाय एव्हरीवन, गुड इव्हनिंग. अश्विनीच्या मिनी ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे. तर मंडळी, आम्ही तिघेही छान असे रेडी झालेलो होतो आणि निघालो होतो बाहेर फिरायला जाण्यासाठी. ॲक्च्युली ना आज कार्तिकला सुट्टी होती, सो आम्ही म्हणून बाहेर निघालो होतो बरं का. आणि मंडळी, तुम्हाला पुढे कळेलच की आम्ही कुठे कुठे गेलो होतो, तर त्यासाठीच ना हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला सुद्धा विसरू नका आणि आशुभर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करायला विसरू नका. तर सगळ्यात अगोदर ना आम्ही आलो होतो काकांच्या घराकडे. कार्तिकला काहीतरी काम होतं आणि त्यानंतर ना काकूनी मस्त अशा गरम गरम इडल्यासुद्धा बनवल्या होत्या. सो आम्हाला नाश्त्याला इडल्या दिल्यात. आणि मला सांगा, मी आज साडी घातलीत, मी कशी दिसत आहे. मस्त असे छान खुले केस ठेवले होते आणि ते हवेने उडत होते ना, ते एकदम भारी वाटत होतं. सो चला, तर मी कुठे आली तर मी तुम्हाला सांगते. मी आली होती स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये. खूप दिवसाची इच्छा होती मठात जायचं, दर्शन करायचं वगैरे म्हणून. आणि गेल्या वर्षी डुगूच्या बड्डेला म्हटलं होतं की मठात जायचं वगैरे म्हणून, पण ते भरपूर लांब होतं, त्यामुळे मग आमचं काही पॉसिबल नव्हतं झालं. सो आम्ही साईबाबांचे दर्शन केलं होतं आणि मग घरी आलेलो होतो. सो उद्या आहे माझ्या डुगूचा वाढदिवस आणि महत्त्वाचं म्हणजे की आजच कार्तिकला सुट्टी आहे. तर त्याच्यामुळे म्हटलं की चला आपण तिघेही जण जाऊ मठामध्ये आणि दर्शन करू आणि नंतर मग रिटर्न घरी जाऊया. उद्या तर घरी छोटं मोठं वाढदिवस तर आम्ही सेलिब्रेट करणारच, पण आज होती इच्छा माझी की दर्शन करायची, त्याच्यामुळे आम्ही दर्शन करायला गेलो. आमच्याकडे भरपूर अशी थंडी आहे, त्याच्यामुळे सगळ्यात अगोदर म्हटलं की चला चहा वगैरे पिऊन घेऊया. चहा वगैरे पिलोत आणि त्यानंतर मग निघालो होतो घरी जाण्यासाठी. बट कार्तिकच्या डोक्यामध्ये असं विचार सुरू होता की चला ना डुगूला काहीतरी आपण म्हणजे सरप्राईज वगैरे देऊया म्हणून. तर इथे आम्ही युरिस मॉलमध्ये आलो डुगूचा प्री बर्थडे सेलिब्रेशन करण्यासाठी. आणि तसंही म्हटलं ना, मुलांना जंक फूड खूप आवडत असते. आपण त्यांना म्हणतो की नाही द्यायचं नाही द्यायचं, पण त्यांच्या फेवरेट वस्तू म्हणजे त्याच असतात, पिझ्झा, बर्गर, अमका टमका. ओके, हो बरोबर की नाही. आणि इथे आमचा मटका मुलगा बघा मस्त अशा पोजेस देत होते आणि खूप हॅपी होता. आणि सहसा म्हणजे आपल्या प्रत्येक आईवडिलांचं असते की आपल्या मुलांच्याच खुशीमध्ये आपली खुशी असते, बरोबर की नाही. आणि इथे माझ्या मटक्या मुलाचं सुरू होतं, मम्मी पप्पा मला ना फोटोज काढायचे आहे, तर मला हे जॉकेट काढून द्या म्हणून. किती ना हा मुलगा आता किती कढायला लागलं. छोटंसं बाळ हे आमचं बघा, बघता बघता इतकं मोठं झालं. आणि खरंच ना, मुलं क्षणातच मोठे होतात असं वाटायला लागते नाही का. त्यानंतर त्याच्या सगळ्या अशा फेवरेट वस्तू ऑर्डर केलेल्या होत्या. तुमचं असो, माझं असो किंवा लहान मुलांचं असो, त्यांच्या फेवरेट वस्तू जर त्यांच्या समोर किंवा माझ्या किंवा तुमच्याही समोर आल्यात ना, तर आपला आनंद जे आहे ना, तर ते अजिबात गगनातच मावत नाही, बरोबर की नाही. तिघांनी मस्त असं आमचं मुलाचा बड्डे सेलिब्रेशन केलं आणि निघालो होतो घरी जाण्यासाठी. डुगू जेव्हा छोटा होता ना, तर तेव्हा आम्ही त्याला दाखवलं होतं की ह्या स्टेअर्समध्ये ना लाईट्स आहेत म्हणून. तर तो ना आता तिथे बघत होता की त्या स्टेअर्समध्ये आता का बरं लाईट नाही आहेत. बघा ना, या मुलांना किती लक्षात राहतो नाही का. आणि इथे आमच्या बड्डे बॉयची नोकरी सुरू होते की मला जॉकेट काही घालायचं नाही म्हणून. चला मंडळी, आता इथेच व्हिडिओचा शेवट करते.